पटपट झाडाला लागून द्यायला म्हणून म्हणतो ते गांडू लगेच थोडंसं टाकावंच लागलं म्हणजे गव्हाच्या पिठापासून बनवलेले मस्त असे पुरणाचे मांडे चुलीवरचे छान असे खुसखुशीत मस्त तयार झालेले आहेत आणि एकही मांडा तुटलेला नाही. पहिल्याच प्रयत्नामध्ये सक्सेसफुल असे मांडे आपले रेडी आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर आज आहे अक्षय तृतीया. तुम्हाला सर्वांना माझ्या परिवाराकडून माझ्याकडून अक्षय तृतीयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज रसआंबा बनवतात आणि आजच्या दिवसापासून आंबा खाण्यास सुरुवात होते. तर आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये म्हणजे आपल्या पूर्ण भारतीय संस्कृतीमध्ये आज आंबा रस केला जातोच आणि पुरणपोळीच्या स्वयंपाकाला आज खूप मान्यता आहे. तर कशा प्रकारे पूजा मांडणी करतात आणि कसा स्वयंपाक वगैरे करतात त्याची माहिती वगैरे थोडक्यात सांगते. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आज म्हटलं तर 3:30 मुहूर्तापैकीचा एक मुहूर्त असतो. तर आजचा खूप शुभ दिवस आहे. आजच्या दिवशी सर्वच ठिकाणी पुरणपोळी बनवली जाते. तर आज ना पुरणपोळी बनवायची होती. पुरणपोळी न बनवता मी आज खापरावरचे मांडे बनवले. तर त्यासाठी मी प्रथमतः डाळ शिजत टाकली. अर्धा किलो डाळ घेतलेली होती आणि ती कुकरला लावून घेतली. तर त्यानंतर ना एका सुती कपड्याने आपलं गव्हाचं जे पीठ आहे ते गाळून घेतलेलं आहे. कारण मला गव्हाच्या पिठाचेच मांडे बनवायचे आहे. मैदा कोणी काही खात नाही त्याच्यामुळे गव्हाच्या पिठाचेच बनवूया म्हटलं. तर हळद पावडर थोडंसं मीठ आणि तेल टाकून चांगलं एक प्रकारे आपण थोडं पाणी टाकून घट्टसर गोळा मळून घेतला. आणि ज्यावेळेस करायचं त्यावेळेस मग चांगलं थोडंसं पाणी वगैरे टाकून आणि मग एकजीव करून घेणार होते. तर बघू शकता मस्त असं पीठ मळून घेत होते मी. आणि तोपर्यंत दुसऱ्या साईडला स्वयंपाकही बनवायचा होता. तर तुम्हाला वाटलं असेल सणासुदीच्या दिवशी हा स्वयंपाक, तर त्यांना मळ्यात जायचं होतं. सकाळी जेवण करून जायचं होतं म्हणून हा स्वयंपाक बनवलेला होता. आणि दुसऱ्या साईडला मग आता साराची तयारी करायला सुरुवात केलेली होती. डाळ शिजत टाकलेली होती तोपर्यंत पीठही मळून ठेवलेलं होतं आणि आता साराची तयारी करून घेत होते. कारण सकाळी तो एक स्वयंपाक झाल्याच्यानंतर हा स्वयंपाक म्हटल्यानंतर खूप सारी धावपळ झाली. तर साराची वगैरे तयारी करून घेतली. येळवणी पण काढून घेतलेली आहे. बघू शकता पुरण आपलं शिजलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला साराची पण तयारी चालू होती. अशा प्रकारे 1 तासामध्ये माझं मॅनेजमेंट पूर्ण होऊन जातं. म्हणजे सगळं काही स्वयंपाक पण रेडी होतं. दुसऱ्या साईडला आता गूळ कट करून घेतलेला होता आणि पुरण शिजण्यासाठी ठेवलं होतं. म्हणजे थोडंसं खाली तेल टाकून परतवून घेते म्हणजे खाली काही लागत नाही. गूळ वगैरे टाकून छान प्रकारे आपली जी डाळ आहे ती परतवून घेतली आणि त्याच्यामध्ये थोडीशी सुंठवेलची पूड टाकून घेतली. म्हणजे टेस्ट वगैरे आणि सुगंध अगदी छान येतो पुरणाचा. तर सगळं काही परतवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पुरण थोडंसं थंड होईपर्यंत ना भात लावून दिलेला होता, सफेद भात. आणि एका बाजूला साराची तयारी चालू होती. मस्तपैकी आपल्या पातेल्यामध्ये तेल वगैरे टाकून घेतलं. चांगला साराचा गोळा मी तळून घेतलेला आहे. त्यानंतर हिंग, जिरे, कढीपत्ता याची फोडणी दिली आणि तेलामध्ये आपण जे काही सारणाचं वाटण केलेलं आहे कांदा, खोबरं, लसूण वगैरे टाकून कोथिंबीर वगैरे टाकून त्याचं वाटण मी परतवून घेतलं. छान प्रकारे तेलामध्ये टाकून घेतलं आणि हळद पावडर, लाल तिखट, थोडासा काळा मसाला टाकून घेतला घरगुती आणि तेल सुटेपर्यंत छान प्रकारे परतवून घेतलेलं आहे. जी काही आपण येळवणी काढून घेतलेली आहे ती याच्यामध्ये ॲड करायची आहे. म्हणजे याची टेस्ट अगदी छान येते. तर आमच्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये म्हणजे सगळेजण आपल्याकडं कटाची आमटी, सार वगैरे बोलतात, तर आमच्याकडे सार बोलतात. तर अशा प्रकारे मी मस्तपैकी सार करून घेतलेला आहे. तुम्हाला कसा वाटला? किती छान आहे ना, कलर मस्त आलेला आहे. तर येळवणी टाकून घेतली आणि मस्त अर्धा तास चांगली अशी चुल्यावर उकळून घेतलेली आहे. थोड्या वेळ मी गॅसवर ठेवली. त्यानंतर सगळा काही स्वयंपाक मी चुलीवरच केलेला आहे. तर भात वगैरे करून घेतला. दुसऱ्या साईडला सारही उकळत होता आणि आता पुरणाची तयारी करत होते. सगळं काही पुरण चाळणीखाली मस्तपैकी घासून घेतलं. म्हणजे पुरण अगदी झाल्याच्या नंतर ना मग पुरणपोळ्या बनवायच्या होत्या खापरावरच्या. तर अशा प्रकारे मी मस्तपैकी आपलं पुरण रेडी करून घेतलेलं होतं. म्हणजे सार झाला, भात झाला आणि आता पुरण केल्याच्या नंतर ना फक्त भजी आणि कुरडई पापडी राहणार होती तळण्याची. किती छान आणि मस्त असं पिवळसर पुरण झालेलं आहे. थोडीशी हळद टाकल्यामुळे कलर पण छान येतो आणि दिसायला एकदम मस्त वाटतं पुरण. मुलं पण आवडीने खातात. आता कुरडई पापडी, नागलीची पापडी आपल्या नवीन ज्या केलेल्या आहे कुरडया त्या घेतलेल्या आहे तळण्यासाठी. देवाला नैवेद्य सगळं काही ताजा आपण नवीन आत्ता केलेला आहे त्याचाच दाखवायचा. तर आजच्या दिवशी ना पितृजेव म्हणजे एक प्रकारे पित्रच असतात ते, जे आपले काही पूर्वज वारलेले असतात तर त्यांच्या नावाने ना एक उपवास करू जेव घालावा लागतो. कराकेळी मांडली जाते. तर पुढे तुम्हाला दाखवणारच आहे कशा प्रकारे पूजा मांडली.
तर बघू शकता मी आता तेल तापत ठेवलेलं होतं आणि मग त्याच्यानंतर ना आपली जी सफेद पापडी केलेली होती तर त्या सफेद पापड्या कुरड्या वगैरे तळून घेतला. ह्या कुरडई आणि पापडी रसामध्ये खूप छान लागतात. तर आमरसमध्ये आपण खास करून कुरडई पापडी खातो, आमच्याकडे खातात, तुमच्याकडे खातात का काही माहिती नाही. तर सगळं काही तळून घेतलं आणि नागलीची पापडी ना नैवेद्याकरता चांगली असते म्हणून मग नागलीच्या पापड्या देखील तळून घेतल्या. तर अशा प्रकारे बघू शकता की ते मस्त अशा कुरडया आपल्या टम्म फुगलेल्या आहेत. मस्तपैकी पूर्ण कढईभर आपल्या कुरडया छान अशा फुललेल्या आहेत. तर कुरडया वगैरे जास्तच तळून ठेवल्या, कारण तळून जरी ठेवलं तर मुलं अधूनमधून खात असतात म्हणून जास्तच तळून ठेवलेल्या होत्या. ताई, दाजी, सासूबाई ते काही कोणीच घरी नव्हते, फक्त मुलं आणि मी आणि मिस्टर, आम्ही एवढेच जण घरी होतो. उपवास करू पण जेवू घालायचं होतं. सकाळचा स्वयंपाक पण झालेला होता आणि हा आता दुसरा स्वयंपाक म्हटल्यानंतर सकाळपासून माझी घाई गडबड चालू होती. तर सगळ्या काही कुरडई पापडी वगैरे मी भरून ठेवलेल्या होत्या एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये, म्हणजे कडक राहतात. 2 की 3 दिवस राहिले तरी मग मुलं खात असतात. मग अशा प्रकारे पॅक करून ठेवलेले होते. तर आता दुसऱ्या बाजूला ना आपलं जे कणिक मळून ठेवलेलं होतं ते देखील मला पूर्ण असं चांगल्या प्रकारे एकजीव मळून घ्यायचं होतं. थोडंसं तेलाचा हात लावून आणि पाण्याचा हात लावून छान प्रकारे मस्त असं एकदम छान प्रकारे एकजीव असं फेटून घेतलं. मस्तपैकी थोडंसं आपटल्याच्या नंतर ना छान प्रकारे त्याला अशी स्मूथनेसपणा येतो आणि मांड्यांकरता खास करून असंच पीठ लागतं. त्याच्यामुळे मी अशा प्रकारे एक तार होईल अशा प्रकारे ते मळून घेतलं. चांगलं असं आपण धुणं पिळतो तशा प्रकारे ते पिळून घेतलं, म्हणजे मग छान प्रकारे एकजीव झाल्याच्या नंतर बघू शकता तार किती छान आहे. आणि आता आपल्या पोळ्या किंवा मांडे करण्यासाठी हे पीठ रेडी असतं. तर अशा प्रकारे जास्त घट्टही नाही जास्त पातळ नाही, मीडियम पद्धतीचं आपलं पीठ मळून रेडी होतं. आणि मी ना घरामध्येच मांडे करणार होते, परंतु मिस्टर बोलले की चुलीवरचे मांडे छान लागतील, त्याच्यामुळे मग मी चुलीवरच सगळे काही मांडे केले. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तर आपलं पीठ जे पुरण वगैरे रेडी होतं आणि पीठही आता रेडी होतं. तर मी पीठ लावण्यासाठी ना थोडंसं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. मांडे करण्यासाठी बाजरीच्या पिठाचाच वापर करतात. तर प्रथमतः मी याच्यावर ठेवलं होतं गॅसवर, पण मला काही ते पटलं नाही. मग मी बाहेर चूल होती आमची मांडलेली, आपल्या कुरडईचा वगैरे घाट घेतला. त्याच ठिकाणीला बाहेर काही एवढी सोय नाही आहे, पण मग म्हटलं चला बाहेर मांडे वगैरे करूया. आनंदीची तयारी चालू होती रस आंबा करायची, तर तिला म्हटलं थोड्या वेळाने करू, पण ऐकत काही नव्हती. मग म्हटलं तो आंबे वगैरे धू तोपर्यंत मग थोड्या वेळाने मी रस करणारच आहे. तर अशा पद्धतीने मी मध्ये थोडेसे मांडे करून घेतले आणि मग हे खापर जे तापत ठेवलेलं होतं ते बाहेर चुलीवर नेलं. तर बघू शकता मस्त अशा प्रकारचे मांडे वगैरे मी करून घेत होते आणि त्यानंतर मग ना बाहेर खापर तापत ठेवलेलं होतं त्याच्यावर मांडे टाकून दिले. तर अशा प्रकारे माझी सकाळची धावपळ म्हणजे सकाळपासून स्वयंपाकामध्येच दिवस गेला. झाले का? आता जागा लागली आता. माझी ना खूप दिवसापासून इच्छा होती की मला मांडे बांधवायचे होते, पण गव्हाचेच करायचे होते. प्रत्येकजण मैदा वगैरे टाकून करतं, मैदा मी अजिबात टाकलेला नाही आहे. गव्हाच्याच पिठाचे केले आणि हातावर ज्या पद्धतीने करतात त्या पद्धतीने ट्राय केले, परंतु एवढे काही जमले नाही. माझं पोळपाट थोडा मोठा होता त्याच्यामुळे मी पोळपाटावर लाटून घेतले आणि थोडे हाताने त्याला थोडासा सेट दिला. तर बघू शकता मस्त काही आपले मांडे वगैरे रेडी आहे आणि खूप छान वाटले मला मांडे करायला आणि पुरणपोळीपेक्षाही खूप सोपे आहे. मी प्रथमताच केले आणि माझे मांडे फसले नाही, खूप छान आले आणि सगळ्यांनाच आवडले. त्याच्यामुळे मलाही खूप मनाला समाधान वाटलं की मी प्रथमतः मांडे केले आणि मला मांडे जमले. तर अशी काही आपण गोष्ट केली, काही जरी करायचं ठरलं आणि आपल्याला जमलं तर खूप असं भारी वाटतं आणि फील मनाला खूप छान वाटतं. सगळ्यांनी कौतुक केलं, मनाला पण खूप छान वाटलं आणि बघू शकता मांडे वगैरे खूप मस्त आलेले होते. तर मैद्याचा वापर न करता मी गव्हाचे मांडे केलेले आहेत. तर कसे वाटले तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असा अक्षय तृतीयाच्या दिवशी असे मांडे रस वगैरे केले, सगळ्यांनाच आवडले. त्यानंतर आता ना शेतामध्ये डबे पण पोच करायचे होते आणि उपवास करू पण जेवू घालायचा होता. तर अशा पद्धतीने मी केलेले आहे आज मांडे मस्त गव्हाच्या पिठाचे. छान प्रकारे असं 2 पद्धतीचे मी म्हणजे घरामध्ये पुरणपोळ्या आपण नेहमीच बनवतो, पण चुलीवरची मजा काही वेगळीच असते. म्हणून मग बाहेर आणलेलं तो पोळपाट लाटणं बाहेरचा ना जरा म्हणजे थोडासा
पुरणपोळी तर चांगल्या प्रकारे लाटता येते, अगदी व्यवस्थित येते आणि छान येते. तर मग म्हटलं चला मांडे पण करून बघूया. खूप दिवसाची इच्छा होती, तर म्हटलं अक्षय तृतीयाच्या दिवशीच मुहूर्त करावा, म्हणजे आपल्याला मांडे वगैरे जमतील. तर प्रथमच्या ह्याच्यामध्येच मी केले तर मला चांगल्या प्रकारे जमले, म्हणून मनाला खूप छान वाटलं. तर बघू शकता अगदी मस्त असे हातावर आले आणि मांडे वगैरे मस्त झालेले आहेत. तर त्यानंतर ना आता मस्तपैकी घरातलं पण आवरायचं होतं. ताई जर असती तर भरपूर मला मदत झाली असती, पण मग आता पाणी पावसाचे दिवस चालू होत आहे. पुन्हा 19 तारखेपासून पाऊस सांगितलेला होता. शेतातले कामं बरेचसे राहिलेले होते, त्याच्यामुळे मग ते सकाळी 8:30च्या दरम्यानच निघून गेलेले होते. नाहीतर मग तिची भरपूर मदत झाली असती. तरी तिने बाहेर अंगणवेटे वगैरे सारवून ठेवलेले होते. एवढं काही मला व्हिडिओ शूट करता आला नाही सकाळी, कारण स्वयंपाक पण बनवायचा होता ना. 12च्या आत उपवास करू, जेवू पण झाला पाहिजे, त्याच्यामुळे मग मी थोडंसं घाईगर्दीतच सगळं काही करून घेतलं. तर बघू शकता मांडा किती छान फुललेला आहे बाजूनी, आणि उलटायला ना म्हणजे पूर्ण खापर गरम झालेलं होतं. थोडासा मी चटणीचा आधार घेतला आणि छान प्रकारे सगळे काय मांडे उलटून वगैरे घेतले. तर किती छान आणि मस्त कलरफुल आलेले आहेत. बाजूनी पूर्ण असा जाळ लागत होता, त्याच्यामुळे मांडे अगदी खरपूस भाजलेले होते. मला असे कच्चे मांडे काही आवडत नाही, म्हणून मी चांगल्या प्रकारे भाजून घेतलेले होते. आमच्या घरातही म्हणजे मांडे हा प्रकार आवडत नाही, परंतु मी जे आता केले गव्हाच्या पिठाचे ते सगळ्यांनाच आवडले. कारण मैद्याचे जे मांडे असतात ते थोडेसे नंतर वातड होऊन जातात. तर गव्हाच्या पिठाचे जे करून बघा, वातड काही झालेले नाही, लास्टपर्यंत अगदी मऊ झालेले होते. तुम्हाला मी दाखवते कशा प्रकारे घड्या करून ठेवलेल्या आहेत. तर बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत असे माझे मांडे तयार होते, आणि सगळ्यांनीच भरभरून कौतुक केलं. त्याचं मनाला खूप समाधान वाटलं, कारण पहिल्यांदा केलं आणि फसलं नाही, म्हणून खूप छान वाटलं, आनंदी वाटलं. तर बघा घरात आल्याच्या नंतर ना अशा प्रकारे मी त्याच्या घड्या मारून घेतल्या. तर छोटे छोटे मस्त असे मांडे आपले रेडी होते. मस्त मला घडी पण मारता आली, आणि छान प्रकारे आपले मांडे रेडी आहे. तर कसे वाटले? खूप छान दिसत होते. मला पण खूप समाधान वाटलं की मला मांडे जमले. त्यानंतर ना मग माझे वडील आले होते जेवणासाठी, उपवास करू त्यांना बोलवलेलं होतं. मस्तपैकी सार, भात, भजे, कुरडई, पापडी आणि मांडे असा काही मेनू होता. तर सगळ्यांना काही वाढून वगैरे दिलं, आणि मिस्टरांसोबत मग माझे वडील पण बसले, आम्ही त्यांना नाना बोलतो. तर बघू शकता मस्त असं ताट आपलं रेडी होतं, आणि आता उपवास करू जेवणासाठी बसणार होते. तर ते झाल्याच्या नंतर ना मग सगळं काही आवरून वगैरे घेतलं पटापट, आणि माझी पूजा वगैरे मांडायची होती, पूजा पण मांडून घेतली. तोपर्यंत सगळी काही धावपळ झालेली होती, म्हणजे उपवास करू पण जेवणासाठी आले, आणि 12च्या टायमिंगमध्येच पूजा मांडायची असते. तर पूजा पण मांडून घेतलेली आहे. तुम्हाला मी दाखवते कशा प्रकारे मांडलेली आहे ती. तर जो आपला कराकेळी जी असते ती मांडायची असते. तर पितृ जे असतात त्यांच्या प्रित्यर्थही मांडणी करण्यात येते. खूप साध्या पद्धतीने ही पूजा मांडणी करतात अक्षय तृतीयाची. तर करा केळी वगैरे जे असतं त्याच्यामध्ये पाणी भरलं जातं, आणि जे खाली असतं त्याच्यामध्ये धान्याची रास ठेवली जाते, व ते पाण्यामध्ये ना थोडंसं हळदी, कुंकू आणि अक्षता, फुलं वगैरे टाकली जातात. त्यानंतर अशा प्रकारे कुंकू लावलं जातं. कुंकाचे जे ओलं कुंकू जे असतं ते लावलं जातं, आणि त्यानंतर वरती आंबा ठेवला जातो. काही ठिकाणी खरबूज किंवा टरबूज वगैरे ठेवलं जातं, कुरडई, पापडी ठेवली जाते. तर आमच्याकडे अशा पद्धतीने आंबा ठेवला जातो आणि पूजन केलं जातं. तर अशा पद्धतीने सगळी काही पूजा वगैरे मांडून घेतली. छोटीशी अशी साधी रांगोळी काढली, टाईम काही नव्हता त्याच्यामुळे छोटीशीच रांगोळी काढली ह्यावेळेस. आणि बघू शकता मस्त अशी पूजा वगैरे मी सगळी काही आटोपून घेतली, आणि आता सगळं काही घरातलं पण बाकीचं होतं त्याच्यामुळे पटापट आवरून घेतलं आणि पूजा वगैरे केली. पूजा पण मांडून झाली, ताटं पण तयार होते. तोपर्यंत गरमागरम भजे तळत होते. पुढे ना उपवास करू म्हणजे नानांना बसवलेलं होतं. मिस्टरांना सांगितलं तोपर्यंत टिळा वगैरे लावून द्या, आणि मग गरमागरम भजे वगैरे तळायचं काम चालू होतं. फक्त भजेच तळायचे बाकी होते. तर मग ताट वगैरे जे होतं ते त्यांचं मी ठेवून दिलेलं होतं, आणि नैवेद्य वगैरे सगळे काही दाखवून झालेले होते. तर अशा प्रकारे ना म्हणजे जे काही नावकरी असतात आपले उपवास करू तर ते जेवू घालावे लागतात. स्वयंपाक पूर्ण झालेला आहे, आणि मी खापरावरचे मांडे केलेले आहेत, तुम्ही बघितलेच आहे. फर्स्ट टाईम केलेले आहे, पण खूप छान झाले, सगळ्यांनाच आवडले. तर चला आता व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. टोपलेलं आहे, म्हणजे उपवास करू वगैरे जेवू घालून सगळं काही झालेलं आहे.
त्यांचा पण डबा पॅक करून द्यायचा आहे, कारण शेतात गेलेले, पाणी पावसाचे दिवस चालू होत आहे, त्याच्यामुळे शेतातले कामं अटकून जातील म्हणून ते सकाळी लवकर गेलेले होते. सगळं काही एकटीने मॅनेज केलं आणि स्वयंपाक वगैरे झाला. तर मला पण जेवण करायचं आहे. तोपर्यंत ना त्यांचे मळ्यातले डब्बेसुद्धा पॅक करून दिले. सार, भात, पुरणपोळी, भजी सगळंच काही पॅक करून दिलं आणि खाण्यासाठी ना पत्रवड्या वगैरे दिल्या, कारण मळ्यामध्ये मग एवढ्या प्लेट वगैरे द्यायच्या, तर मग पत्रवडी द्रोण वगैरे दिला म्हणजे सोयीस्कर जेवणासाठी होईल. तर बघू शकता सगळे काही डबे वगैरे पॅक करून दिले टपामध्ये. आणि मग मिस्टर डबे घेऊन वगैरे जाणार होते. तर सणासुदीच्या दिवशी मळ्यातलं काम पण काय करणार आता, तर पाणी पावसाच्या दिवसामुळे ना मग हलगर्जीपणा होऊन जातो आणि पीक मग तसंच राहून जातं. तर त्याच्यामुळे मग पाऊस सांगितलेला आहे, त्याच्यामुळे ते मळ्यात गेलेले होते. ते डबे पॅक करून दिले अशा प्रकारे आणि मी देखील जेवणासाठी बसले. तर मस्तपैकी असा पापडाबरोबर मला रस खायला आवडतो, तर मग पुरणपोळी आणि पापडी सारभात नंतर खाणार होते. तर छान असा मेनू मस्त आजचा. घाईघाई जेवण वगैरे सगळं काही आटोपलं आणि फरशा वगैरे पुसून घेतल्या. सगळं काही किचन वगैरे मस्त आवरून घेतलं आणि रसआंब्यामुळे घरामध्ये माशा वगैरे खूप होतात, त्याच्यामुळे पुन्हा 2दा फरशा पुसून घेतल्या. छान अशा मस्त फरशा पुसल्याच्या नंतर सगळं काही आवरून झालेलं होतं. मला सगळं काही आवरता करता जवळजवळ 2 ते 2:30 वाजलेले होते. अजून कपडे पण धुवायचे बाकी होते. असा काही संपूर्ण माझा आजचा दिवस गेला, सगळा काही घाईगडबडीचा आणि पूर्ण असा स्वयंपाकामध्ये. तर सगळं काही मस्त तर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणून पुढचे व्हिडिओ बघायला मिळतील. घरातलं सगळं काही आवरलेलं आहे. ते शेतात गेलेले आहे आणि आता माझंही पण सगळं घरातलं आवरलेलं आहे. तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्या ताईंना बाय बाय.